वन्यजीवांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक अत्यंत दुःखद आणि खळबळजनक घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे। वाशिम मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील सावरगाव बर्डे परिसरात एका अज्ञात भरधाव वाहनाने केलेल्या धडकेत एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना 24 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे वन्यप्रेमींमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। सकाळी प्रवास करणाऱ्या काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत दिसला। त्यांनी तात्काळ वनविभागाला याबाबत सूचना दिली। अपघात अत्यंत भीषण असल्याने बिबट्याच्या शरीरावर खोल जखमा झाल्या होत्या आणि त्याचा तात्काळ मृत्यू झाला। ही घटना वन्यजीवांच्या सुरक्षित वावरावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते। वाशिम जिल्ह्यात बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांची वस्ती लक्षणीय प्रमाणात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। मात्र महामार्गालगत त्यांच्या हालचालीत किती मोठा धोका दडलेला आहे हे या दुर्घटनेसमोर आले आहे। या अपघाताची पाळेमुळे शोधून दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याची मागणी होत आहे। वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत संस्थांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून वन्य प्राणी आढळण्याची शक्यता असलेल्या महामार्गावरील क्षेत्रामध्ये सावधगिरीचे फलक, वेगमर्यादांचे कडक नियम आणि आवश्यक सुरक्षा उपाय त्वरित लागू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। घटनेची माहिती मिळताच वाशिम वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून मृत बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे। सर्वात मोठे आव्हान म्हणजे धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेणे। निष्पाप वन्यजीवाला चिरडून पळून गेलेल्या वाहन व चालकाचा कसून तपास करण्याची जबाबदारी आता वन विभागावर असून तपास सुरू आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।